कुटुंब पद्धती बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी नाहीये, तरी पण आपले जे पिढ्यानपिढ्या चाललेले संस्कार सुद्धा आज हे मुलं, हे लेकरं आज आपले पुढे नेत आहे। आज गावातून असेच अधिकारी आहेत, मेजर आहेत, तर तुमचा आदर्श ठेवून आज ही मुलं सुद्धा उद्याचे मुलं घडणार आहेत। कारण की जेव्हा हा भव्य दिव्य सोहळा इथे बसणारी तरुण पिढी बघते आणि अशा या सोहळ्याला आपण कीर्तन ठेवतो, या कीर्तनातून 4 नाम सुद्धा त्यांच्या कानी पडतात, तेव्हा सुद्धा त्या मुलांना विचार येतो की आपण असं काही काकांसारखं करून दाखवावं की जेणेकरून आपल्यालाही आपण ह्या सत्कार मूर्ती ह्या सोहळ्याची भागीदारी होऊ। आपण असंच बोलण्यासारखं तर भरपूर आहे, आता कार्यक्रमही लेट चालू झालाय, मलाही पुढची घाई आहे, पण आज या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आज तुम्ही भाऊंना आमंत्रित केलं होतं खरं तर, पण भाऊ बाहेर गावी असल्यामुळे भाऊंनी मला फार सकाळीच फोन आला की म्हणे तिगावला कार्यक्रमाला पहिले जाऊन येत, त्यांचा खूप आग्रह आहे, मला काही शक्य नाही, पण त्यांच्या अनुपस्थित मला येण्याचा योग भेटला आणि संपूर्ण तिगाव लोकांचं माझं दर्शन झालं, ते तुमचं दर्शन मला झालंय याचाही मला तितकाच अभिमान आहे। कारण की भेट ही फक्त एखादा सप्ताह असेल किंवा मोठा असा कार्यक्रम असेल, अशा वेळी संपूर्ण गावातल्या लोकांची भेट होती, लग्नात होती, पण लग्नात भरपूर नातेवाईक असतात ह्या त्या गावचे, पण असा विशिष्ट कार्यक्रम जेव्हा त्या गावात असतो त्या गावात सगळ्यांची भेट होती। आज तुमची भेट झाली त्याचाही मला फार आनंद झाला। तुमचं गावचं कार्य सुद्धा चांगलं आहे, असंच चालू राहू द्या। कारण की बऱ्याचदा खूप काही गोष्टी मी ऐकल्यात म्हणजे की गावाबद्दल, कारण की जेव्हा कमानीतून एंट्री करतो तेव्हा मी आवर्जून गाडीत असणाऱ्या मुलांना किंवा कार्यकर्त्यांना म्हणते की असं चित्र कुठं पाहायला भेटलं नाही का, एंट्रीच्या तिथूनच झाडं लावलेली, म्हणजे कुठेतरी गावाची जी शोभा वाढवण्याचं काम सुद्धा खूप चांगलं आहे। असंच तुम्ही एकत्र आनंदाने राहा। आज या सेवापूर्तीच्या निमित्ताने मी हेच सांगेल की ज्याप्रमाणे आपले हे सर्व ह्या गावचे लेकरं कार्य करत आहेत, तसंच कार्य सगळ्यांनी चालू ठेवा आणि आपल्या सगळ्या लेकरांना पुढे घेऊन चला की जेणेकरून आपल्या गावचा विकास होईल आणि सगळ्यांना एक समान हक्क भेटेल। काका, तुम्हाला माझ्याकडून आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून पुढील वाटचालीस तुमचं पुढील आयुष्य निरोगी समाधानी सुखाचं जावो आणि सेवा केली, पण आम्हालाही कधी काही मदत लागली तर आवर्जून मी हक्काने एक मुलगी म्हणून तुम्हालाही कधी फोन करेल, मला योग्य ते मार्गदर्शन करा, सहकार्य करा आणि तुम्हालाही नंतर काही मदत लागली, काही मार्गदर्शन लागलं तर आवर्जून भाऊंना सांगा। आम्हालाही म्हणजे थोडीशी काय म्हणता ना, पुस्तक वाचल्याने भरपूर ज्ञान वाटतं, पण विचार सुद्धा दिल्याने त्या विचारात पण ज्ञानात भर पडती। तर कधी काही तुम्हाला वाटलं की आज तू एवढी फिरतीये हे ते त्यासाठी